नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल जीवनाच कलमंत्रवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप काही शिकणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. पिकलेल्या फळाची 3 ओळख असते. पहिली, ते मऊ असते. दुसरी, ते गोड असते. आणि तिसरी, त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे चांगल्या आणि परिपक्व व्यक्तीचीही 3 ओळख असते. पहिली, त्यात नम्रता असते. दुसरी, त्याच्या बोलण्यात मिठास असतो. आणि तिसरी, त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. घमंड करू नका, कारण आकाशापासून जमिनीपर्यंत पोचायला वेळ लागत नाही. काही नातेसंबंध नशिबात अपूर्ण लिहिलेले असतात, पण त्याच्या आठवणी खूप सुंदर असतात. जो तुम्हाला दुर्लक्षित करतो त्याला ओळखून घेण्यास नकार द्या. फक्त जिकीर नव्हे, पण काळजी घेतल्यावरच कळते की आपल्या जगात खरे आपले कोण आहे. एकट्यानं कमावलं आणि संपूर्ण घर खातं तरी घमंड करू नका. वरील शक्तीला धन्यवाद द्या की त्यानं तुम्हाला हे काम करण्यासाठी निवडले. व्यक्तिमत्व फक्त तेव्हाच उमटते जेव्हा व्यक्ती आपल्या लोकांकडून ठोकर खातात. कठीण आहे, पण हीच खरी गोष्ट आहे. हिम्मत न हरवता अजून बरंच पुढे जायचंय. ज्या लोकांनी म्हटलं तुझ्या हातात नाही, त्यांनाही करून दाखवायचंय. नात्यांची कदर वेळेवर करा, नाहीतर उद्ध्वस्त झाडाला पाणी देण्यासारखं नंतर काही उपयोग नाही. कोणालाही जास्त रागावू नये, पण जर समोरच्या व्यक्तीस आपली गरजच नाही तर जबरदस्तीनं नाते टिकवण्याचा काही अर्थ नाही. संपूर्ण जीवनात प्रत्येकाची समस्या असते, पण माणूस फक्त स्वतःच्या समस्यांना मोठं मानतो. फसवणूक म्हणजे फसवणूक नसते, तर कोणासोबत आपुलकीचा अभिनय करणं त्याहून मोठं फसवणूक असते. तुटलेली गोष्ट नेहमी दुखवते, जसं हृदय, झोप, विश्वास आणि आशा. काही गोष्टी काट्यांपेक्षा जास्त वेदनादायक असतात. आपल्या आतल्या लहान त्रुटी सुधारा, कारण एक लहान छेद समुद्रातील जहाज बुडण्याचं कारण होऊ शकतो. लोक म्हणतात आनंदी राहा, पण खूप वेळा आनंद राहायचा नसेल. जीवनात लॉटरी फक्त पैशांनी नाही, तर चांगल्या व्यक्तीशी भेट घेणं ही देखील लॉटरी समान आहे. कधी कधी आपलेच आपल्यावर असं प्रयोग करतात की आपण स्वतःच्या नावावर राहण्यायोग्य नसतो. विचार नवीन ठेवा, पण संस्कार जुने चांगले ठेवा. जीवन कठीण वेळेत नाचत नसेल तेव्हा ढोलक वाजवणारे आपलेच ओळखीचे असतात. घोडा तोच प्रथम येतो ज्याचा सवार उत्तम असतो. कुटुंबही त्याचप्रमाणे पुढे जातं जिथे मुखिया समजदार असतो. धोका आणि बदलाचा सामना करा. जर तुम्ही काही चांगलं शोधू शकता तर त्याहून चांगलं मिळवू शकता. जे तुमच्यावर प्रेम करेल किंवा काहीही अपेक्षा ठेवणार नाही, हेच अटूट सत्य आहे. ज्या लोकांनी आपला साथ सोडला त्याचा अर्थ समजून घ्या. काही लोक जितके शांत असतात तितकेच खतरनाक असतात. नाते तितकंच संवेदनशील असतात. जोरात धरल्यास मरतात, सोडल्यास उडतात. प्रेमानं धरल्यास आपला रंग सोडतात. नात्यांची जोड एक कला आहे, पण निभावणं ही साधना आहे. जीवनात आपण किती योग्य किंवा चुकीचे आहोत हे फक्त 2 लोक जाणतात, परमेश्वर आणि आपली आत्मा. आपले स्वार्थासाठी कोणाचा उपयोग करू नका. पालक हे असे व्यक्ती आहेत जे आपले मूल स्वतःपेक्षा जास्त यशस्वी व्हावे अशी इच्छा ठेवतात. अंततः माणसाची विजय निश्चित होते. ज्यांनी आपल्याला समजलं नाही त्यांना हक्क आहे की ते आपल्याला वाईट समजतात. स्तुतीत वितळू नका, क्रोधाने जळू नका, टीकेने उबलू नका, शब्दात घसरू नका. जगातील सर्व असंभव गोष्टी शक्य आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. एक दिवस नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होतील. ज्याच्यावर प्रेम करता त्याला कधीही पूर्णपणे सांगा की मी तुमच्यावर प्रेम करतो / करते.
जेव्हा समोरच्या व्यक्तीस हे कळेल तेव्हा तो फक्त फायदा घेण्यास सुरुवात करेल. खरं प्रेम कधीकधी आपली इज्जत धुडकावून टाकतं, पण तुम्हाला अनंत आनंद आणि ज्ञान अनुभवायला मिळतं. जर आधी दुःख सहन करण्याची हिंमत असेल तरच कोणावर तरी प्रेम करा. एकदा अर्जुनांनी श्रीकृष्णांना विचारलं, केशव, तुमच्यासाठी सगळ्यात जवळ कोण आहे? श्रीकृष्ण म्हणाले, पार्थ. जो माफ करायला शिकला आहे. जरी त्याच्याकडे बदला घेण्याची ताकद असली तरी त्याने माफ केलं असेल. तो सदैव माझ्यासाठी जवळचा आहे. ज्यांची विचारसरणी आणि नियत चांगली आहे त्यांना देव नेहमी मदत करतो. सौभाग्यवान असतात जे लोक वेळ आणि समज दोन्ही मिळतात. कारण कधीकधी योग्य वेळी समज येत नाही आणि जेव्हा समज येते वेळ निघून जातो. जीवनात प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कुणावरही पूर्ण भरोसा करू नका. मौन असताना मूर्खही विद्वानांच्या घरात प्रवेश करतो. प्रत्येक नात्याची मर्यादा असते, ती कधीही तोडू नका. कारण नात्याची मर्यादा तुटली की बरेच काही संपते. जर माणूस आपल्या चुका वगळून इतरांच्या चुका न्यायाने मोजतो तर निर्णय फासले नसतात, तर फक्त अंतर असते. कधीही कुणाची बुराई करू नका, कारण ती बुराई तुमच्यामध्येही आहे. खरी स्नेहाची माणसं तुम्हाला फक्त बुरं बोलू शकतात, पण तुम्हाला हानी पोचवू शकत नाही. कारण त्याच्या नाराजीमध्येही तुमच्यावर सच्चा स्नेह लपलेला असतो. लोक एकटेपणाला घाबरतात, पण अनेकदा एकटेपणातच सुधारणा होते. जर सर्व लोक तुमच्याशी खुश असतील तर तुम्ही आपल्या जीवनात अनेक समजुती केल्या आहेत. आणि जर तुम्ही खुश असाल तर निश्चित तुम्ही इतरांच्या चुका दुर्लक्षित केल्या आहेत. शरीर, सगळे संबंध, धनसंपत्ती सगळं एक दिवस सोडून जातं. फक्त तुमचे कर्म आणि भक्ती कायम राहतात. मनुष्य जरी गोरा असला तरी त्याची सावली नेहमी काळीच राहते. मी श्रेष्ठ आहे हे आत्मविश्वास आहे, पण फक्त मी श्रेष्ठ आहे हे अहंकार. इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध वाढतो, पूर्ण झाल्यास लोभ वाढतो. म्हणून जीवनात प्रत्येक परिस्थितीत धैर्य ठेवणे हेच खरी श्रेष्ठता आहे. उंच पोचण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना असते. मनुष्य जितका उठतो तेवढं त्याचं आत्मविश्वास वाढतं. जीवनात कधीही निराश होऊ नका. कदाचित उद्याच तो दिवस असेल ज्याची तुम्ही बरसोपासून वाट पाहत होता. समजदार व्यक्ती जेव्हा नाते निभवणे थांबवतो तर समजा की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेस पोचली आहे. जो माणूस काहीही बनू शकतो जर तो लक्षपूर्वक विचार करून मेहनत करतो. बुद्धीला सोडून भावना पाळणारे माणूस मूर्ख ठरतो. कारण भावना अनेकदा आपल्याला व्यर्थ गोष्टीकडे खेचतात. म्हणून बुद्धीच्या आधारे काम करा, भावना नव्हे. आपल्या प्रार्थना आणि कर्मांवर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तेच देईल जे तुमचं खरंच आहे. एकटेपणाला वरदान समजून घ्या, कारण देवानं तुम्हाला स्वतःच सुधारणा करण्यासाठी जास्त वेळ दिला आहे. सहारा माणसाला रिकामा करतो, पण स्वतःच्या शक्तीवर जगायला शिका. जर एखाद्या कामात भीती वाटत असेल तर समजा की ते काम खरोखरच धाडसी आहे. जास्त अपेक्षा ठेवल्यानं निराशा वाढते. कर्मावर विश्वास ठेवा, तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळेल. धैर्य, संघर्ष आणि मेहनत यांचा अनुभव घेऊनच जीवनातील खरी ताकद समजते. प्रत्येक दुःख तुम्हाला मजबूत बनवतं. अश्रू धाडस वाढवतात. हृदयाची ठोके समजदार करतात. अतीताला धन्यवाद द्या भविष्य उज्ज्वल करायला. एक सामान्य माणूस देवाकडे विचारतो, मला समस्या देऊ नका. पण महान माणूस विचारतो, मला समस्यांचा सामना करण्याची ताकद दे. जास्त वेळा लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला पण आपल्याला नुकसान पोचवलं.
हे शिकवण आहे की प्रत्येक चांगला कर्म परत येतो. एकदा गरीब मुलगा जे छोटे मोठे सामान विकून घर आणि शाळेचा खर्च भागवत होता, त्याला खूप थकवा आला आणि तो पोट भरण्यासाठी पुढच्या घराला गेला. एक मुलगी त्याला फक्त पैसे नव्हे तर अन्न आणून दिलं. त्या कृतीमुळं त्याचा जीवन मार्ग बदलला. तो मुलगा मोठा डॉक्टर झाला आणि त्या मुलीला त्या कृतीचा फळ दिलं. तिचा बिल भरून तिला जीव वाचवला. ही कथा आपल्याला शिकवते, चांगले कर्म कधीही वाया जात नाही. मदत करा, इतरांसाठी सदैव तयार राहा आणि विश्वास ठेवा की योग्य वेळेला तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ परत येईल. जेव्हा आपण दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहतो. म्हणून गर्दीत मिसळून न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. इंजिन कोणीतरी ढकलत नाही, ते स्वतःच्या ऊर्जेवर चालते. पण डबे चालवण्यासाठी इंजिनची गरज असते. मेहनत नेहमी परिणाम घेऊन येते, पण आपल्याला विश्वास असावा की आपण ते करू शकतो. कोणत्याही उद्देशासाठी मेहनत करणं आवश्यक आहे, पण कठीण परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं त्याहूनही महत्त्वाचे आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस दुसऱ्यांचं रहस्य उघड करतो त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. बुद्धी सर्वांकडे असते, आता ती चालाकी दाखवायची की इमानदारी हे आपल्या संस्कारांवर अवलंबून आहे. चालाकी फक्त काही वेळासाठी चमकते, पण इमानदारी आयुष्यभर प्रकाश देते. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागतील. जर वाईट असेल तर तुमचा मान करणार नाहीत. त्यामुळे सुख दुःख फक्त स्वतःपर्यंत ठेवा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचा मालक स्वतः बनाल तेव्हा कोणीही तुम्हाला रडवू शकणार नाही. स्वतःला इतकं सक्षम बना की हसणारे उद्या तुमची मिसाल देतात. रिश्त्याचा चुकीचा वापर करू नका. लोकांना वेळ द्या, नाते आपोआप मजबूत होईल. जो तुमचा राग सहन करतो तरी तुमचा साथ देतो, त्याहून जास्त प्रेम कोणी करू शकत नाही. फळांकडून शिका. मीठ असतानाही स्वाद वाढतो आणि काही माणसं गोड खाल्ल्यावरही विषच घालतात. आपल्यात इतका गुरूर असावा की लोक तुम्हाला खाली समजू नयेत. मनुष्य जन्माला येतो, त्याच्याकडे श्वास असतो पण नाव नाही. मृत्यूनंतर नाव असतं पण श्वास नाही. या श्वास आणि नावाच्या दरम्यानची यात्रा म्हणजे जीवन. आपण नेहमी विचार करतो की कुणाला वाईट वाटू नये, पण अनेकदा कुणाच्या मजेशीर गोष्टीतून आपल्यालाही दुखावलं जातं. काही मिळवायचं असेल तर संपूर्ण लक्ष आणि शक्ती त्या गोष्टीवर केंद्रित करा. विश्वास ठेवा, जे नशिबात नाही ते रडल्यानंही मिळत नाही. धोका देऊन आनंद मानू नका. आपले दुःख फक्त त्यांच्याशी शेअर करा जे तुमचा वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त दिलासा देऊ नका, कारण कोणीही इतका व्यस्त नसतो की फक्त तुमच्यासाठी वेळ नाही. अकेलेपणाचा सामना करा, कारण तेच तुमच्यासाठी एक सुनहरा संधी आहे. जे तुम्हाला मागे खेचतात आणि जे तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करतात, हे दोन्ही यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. पेड फक्त मुळे कापल्यास सुके होते, डाळी कापल्यास नाही. त्याचप्रमाणे माणूस आपला दुःख किंवा मनोवृत्तीमुळे हरत नाही, तर आपल्या विचार आणि वर्तनामुळे हरतो. जर तुम्ही बोज बनाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करता. घमंड असल्यास शमशानाची भेट घ्या. तिथे तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोक राख झालेले आहेत.